तर नाशिकमधील वाहतूकदारांचा संप देखील मागे घेण्यात आलेला आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये तोडगा काढण्यात आलाय। नाशिकमध्ये देखील वाहतूकदारांनी संप पुकारलेला होता, मात्र आता हा संप मागे घेण्यात आलेला आहे। जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक करण्यात आली आणि या बैठकीमध्ये तोडगा काढण्यात आलाय। राज्यभर ट्रक आणि टँकर चालकांचा संप होता। 2 दिवस हा संप चालू होता। नाशिकमध्ये देखील हा संप होता, मात्र जिल्हाधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर हा संप मागे घेण्यात आलेला आहे। जिल्हाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीमध्ये या संपाबाबत तोडगा काढण्यात आलाय। ते त्यांच्या विषय जे आहे ते ह्या विषयाबद्दल आहे की आता जे तेव्हा सुरू करतील तर त्यांना थोडं संशय वाटते की सुरक्षा आहे। त्यामध्ये पोलीस प्रशासन जे आहे ते पण आमच्या सोबतच आहे। त्यांनी पण सूचना दिलेली आहे की कोणताही म्हणजे जे रस्त्यावर कोणाच्या काही हे असेल तर कोणत्याही प्रकारचा हे असो तर पोलीस प्रशासन त्यांच्यासोबत सहकार्य करतच आहे, प्रशासन पण करतात। थोडीशी भीती त्यांना अशी आहे की मार्गामध्ये कुठं त्यांना काही अडवून काही गैरप्रकार होऊ शकतील का, या संदर्भामध्ये मी स्पष्ट करू इच्छितो की सकाळपासूनच आम्ही याच्यामध्ये संपूर्ण जे आपले हायवेज आहेत आणि रस्ते आहेत त्याच्यावरती पेट्रोलिंग ठेवलेली आहे। आमच्याकडे असं कुठलंही स्पेसिफिक इनपुट नाही, तरी देखील आम्ही याची पूर्णपणे काळजी घेतोय आणि कुठलीही जी वाहतूक व्यवस्था आहे त्याला काही अडथळा होणार नाही याच्यासाठी आम्ही दक्षता घेतोय। एवढ्यांचा विचारविनिमय करूनच आम्ही संप मागे घेतला आहे आणि ज्या मागण्या होत्या आमच्या बाबा हा जो कायदा हा रद्द करण्यात यावा, परंतु हा रद्द कायदा यासाठी थोडा वेळच लागेल प्रशासनाचं असं म्हणणं आहे। त्यामुळे प्रशासनाला आम्ही एक निवेदन दिलंय। ते निवेदन असं दिलंय की बाबा जर कुठल्याही व्यक्तीचा ऍक्सिडेंट झाल्यास, ड्रायव्हर असो किंवा कोणी असो, त्या व्यक्तीचा शिक्षा पात्र झाल्यास आम्ही पूर्ण संप करू हा।